आपल्या गावात राहुल कोळी, दुसरीकडे राज पाटील मिथून मोकळे. कोळी प्रगती पथावर ग्राउंड नंबर 4 वर आदित्य मात्रेची गाडी असणार. नवतरुण तारावीच्या ग्राउंडात आज या कार्यक्रमाला ज्या ठिकाणी खरंतर सुनीतातांवरती नितांत प्रेम असणारी सर्वच मंडळी आज या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. अर्थातच शिवसेनेचे तालुका प्रमुख या ठिकाणी तसेच या ठिकाणी जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. अशी सगळीच मंडळी खरं तर आमचे युवा सेनेचे मोगल सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करणार आहोत. पहिल्यांदा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय अविनाशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अविनाशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी सवितातांना विनंती करतो सन्माननीय अविनाशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं. शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय अविनाश म्हात्रे साहेब यांच्या या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जात आहे. मायेची उतारशाल आणि आठवण भेट म्हणून या कार्यक्रमाची महाराजांची मूर्ती या ठिकाणी देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. अविनाशजी म्हात्रे साहेब आपण या कार्यक्रमाला आलात आपल्या मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सन्माननीय सुनीलदादा म्हात्रे यांच्या शुभास्ते या ठिकाणी त्यांना एक आठवण भेट म्हणून महाराजांची मूर्ती देऊन प्रतिमा देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आपण या भाव सन्मानचे प्रेमभरे स्वागत करूया. मान्यवरांचे उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. उपजिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय अविनाशजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जात आहे. त्यानंतर शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय जगदीश ठाकूर साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. मी सभी दादांना विनंती करतो की त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे. झुंजार करे संघ विनाविलंब या. धन्यवाद. सामनाधिकारी चला ग्राउंड नंबर 3 वर शिवशंकर पाटणेश्वर जय हनुमान करी आपण सुद्धा स्वागत करूया. त्यानंतर फिनिश शहर युवा सेनेचे आमचे जिल्हा सचिव या ठिकाणी आमचे चेतन मोकल या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा सचिव चेतन मोकल सरांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी सभी दादांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे. या भव्य दिव्य सह्याद्री चषक कबड्डी स्पर्धा या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. तसेच निवृत्त PSI आमच्या सन्माननीय विश्वनाथ पाटील यांना खरं तर आज या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे आणि ते खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदा दादांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी सन्माननीय निवृत्त PSI विश्वनाथ पाटील साहेब ज्यांना नुकताच या ठिकाणी आजच हिंदुस्थान रत्न गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला आणि खरं तर राष्ट्रपती पुरस्काराने आधी सुद्धा त्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. असे विश्वनाथ पाटील साहेब यांच्या या ठिकाणी निवृत्त PSI आहेत. त्यांचं स्वागत केलं जात आहे. मगाशी आमचे खरं या कार्यक्रमाला 25,000 रोख रक्कम दिलेली आहे. राकेश सरांचं मोकल सरांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. राकेश मोकल सरांचं स्वागत की दादांना विनंती करतो की त्यांचं स्वागत राहील. धन्यवाद. ग्राउंड नंबर 3 वर जयत शिवशंकर पाटणेश्वर जय हनुमान करी ग्राउंड नंबर 1 वर गणेशपूर तासू झुंज देतो श्रीराम नगर एकीकडे आणि दुसरीकडे प्रेषित जोडतो असा सामना रंगला. तर ग्राउंड नंबर 4 वर मिथुन मोकल विरुद्ध आदित्य मात्रे अर्थातच नवतरुण कारावी ज्ञानेश्वर कोळी ही बलाढ्य संघामध्ये चालली असलेली ही कडवी झुंज ग्राउंड नंबर 4 वर शिवसेना तालुका प्रमुख जगदीश ठाकूर साहेब यांच्याकडून या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेला सह्याद्री चषकासाठी रोख रक्कम रुपये 5,200 स्वरूपात आलेले आहे. त्यांचं एकदा टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण स्वागत करूया. शिवसेना तालुका प्रमुख जगदीश ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी मनापासून आभार. या ठिकाणी प्रसिद्ध ग्राउंड नंबर 3 वर जो सामना चालू होता वाशिरगाव विरुद्ध सिद्धिविनायक शहापूर सामना हा समसम गुणांवर सुटला. 7-7 चढाईमध्ये शहापूर हा संघ नाम मात्र 1 गुणाने विजय झाला. निसरती हार पत्करावे लागले अर्थात वाशिर हा संघ. धन्यवाद. चला ग्राउंड नंबर 3 वर शिवशंकर पाटणेश्वरचे आव्हान करून आपल्याला शेवटचा मिनिट घेण्यात चला. धन्यवाद. पहिली चढाई सलामीची चढाई संदेश पाटील रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व जिल्हा खेळाडू आधार घेतोय. त्याला प्रत्युत्तर असणार रायगड पोलीस दलात चालवत असलेला आणि रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला अर्थातच चढाईसाठी सुप्रेश म्हात्रे
खरोखर झुंजारकडे म्हटलं तर ज्या गावाला एक राष्ट्रीय खेळाडू अर्थातच मारुती म्हात्रे आज या व्यासपीठावर विराजमान आहे, त्यांचा संघ अर्थातच त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला बंटी बांधवकर असेल, साथ देणार सुप्रेश म्हात्रे, कैलास म्हात्रे, मंथन घोळे हे संघ खेळाडू झुंज देतात भाई म्हात्रे सोबत असणार आहे. तर ग्राउंड नंबर 4 वर रसिकांच्या गळ्यातील ताईत असणारा राज पाटील याच्या धारदार कराया पाहायला मिळतील. तर ग्राउंड नंबर 1 वर अनिकेत कोटेकर बाद होते, सुसाईड होते, निश्चितच म्हणावं लागेल. अनिकेत कोटेकर हा सुद्धा वाजवला. एक मिनिट डॉक्टर सर, आज या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आपले शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय अविनाश म्हात्रे साहेब या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो एक 2 मिनिटांमध्ये फक्त आपण मोठ्या शब्दामध्ये आपण या सन्मानित म्हात्रे पुरस्कृत सह्याद्री चषक 2023 आपण आपल्या मोठ्या शब्दामध्ये आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. सह्याद्री चषक 2023 मधल्या या स्पर्धा या वाशी विभागामध्ये मी सांगेन की कबड्डीसाठी नवचैतन्य आणणारे ठरतील. नक्कीच मला वाटतं की ही संपूर्ण गर्दी पाहिली असता समीरबाई ही स्पर्धा रस्त्यावरून जाताना पाहिली असता ही गर्दी एखादी राज्यस्तरीय स्पर्धेची गर्दी ही इथं मैदान हे गाजताना दिसतोय आणि एक ठरावकता आपण बघतोय. नक्कीच मी अभिनंदन करेन समीरबाईंचं की गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी या स्पर्धा यशस्वीरित्या पार करून दाखवल्या आणि आज मी नक्कीच सांगेन की एक हाती त्या स्पर्धा दुसऱ्यांदा ते यशस्वी करताना नक्कीच यशस्वीपणे पार पाडतील. नक्कीच मी तरुणाईला सांगेन की क्रिकेट हे नक्कीच तुम्ही तुमच्या हातात खेळा, पण आपल्या आगरी समाजाच्या हृदयामध्ये कबड्डी आहे. ही कबड्डी नक्कीच या मातीमध्ये फिरली पाहिजे अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि आव्हान करतो. आणि समीरबाई आणि मग त्याचे सगळे सहकारी विनोद असतील, वसंत असतील किंवा सगळी या परिसरातील वाशी खारेपाटातील जनता जी समीरबाईवर प्रेम करते, ही जनता अशीच समीरबाईच्या या समाजसेवेसाठी याच्या पाठीशी बलाढ्यपणे राहील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यांच्या मान्यवरांसाठी. आणि खरोखर ज्यांचं 20% राजकारण आणि 80% समाजकारण अशांचे व्यक्तिमत्व अर्थातच समीरजी म्हात्रे साहेब खरोखर तुमचं प्रेम करणारे आणि कनेक्ट प्रेम करणारे सगळ्यांचे माध्यम पाहायला मिळते. धन्यवाद. खरोखर अविनाश म्हात्रे साहेबांनी आपल्या मुलाखत व्यक्त केल्या आणि दादांना शुभेच्छा दिल्या. खरोखर चांगली प्रगती आपली दुसऱ्या पर्वामध्ये खरोखर दुसऱ्या वर्षामध्ये खरोखर ही स्पर्धा आपण फाटाफाटामध्ये या ठिकाणी बघतोय. अनेक संकट आली पण त्या संकटावरती मात करून ही स्पर्धा आज या ठिकाणी सुसज्ज पद्धतीने आणि चांगल्या नियोजनामध्ये या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. एक स्वागत आपण या ठिकाणी नक्कीच घेणार आहोत. कबड्डीमध्ये त्यांनी आपलं नाव या ठिकाणी मोठं केलेलं आहे. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने 6वी कुमारगड फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धा 1 जानेवारी 2023 ते 3 जानेवारी 2023 कालावधीमध्ये जी अमेरिकन कॉलेज इंडोर स्टेडियम तामिळनाडू येथे झाली होती. त्याच्यामध्ये महाराष्ट्र संघामध्ये याची निवड झाली आणि गंगाखेड परभणी येथे झालेली 39वी कुमारगड अजिंक्य स्पर्धा कबड्डी स्पर्धा त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्याचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. आता यश विश्वास पाटील मुक्काम होताना याचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख आमच्या समोर अविनाश म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभास्वागत त्याचं या ठिकाणी सत्कार करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यश विश्वास पाटील ज्यांनी खरं तर तामिळनाडू येथे जी स्पर्धा झाली तिथे सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपलं नाव कमवलं आणि गंगाखेड येथे परभणी येथे झालेली स्पर्धा 39वी कुमारगड अजिंक्य कबड्डी स्पर्धा त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं असा यश विश्वास पाटील खरं तर आपल्या कारकिर्दीसाठी खूप लाजवाब सामना झाला. सर्व संपुष्टात जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, पराजित संघाचे कौतुक असणार. चला ग्राउंड नंबर 1 ला रणभिंजार करी निघल्यानंतर ग्राउंड नंबर 3 साठी पहिला पुकार गावदेवी मोठेवाडा जय भवानी वाशी
तो ग्राउंड नंबर 4 साठी सिद्धिविनायक शहापूर नवतरुण तरुण आपला सुद्धा दुसरा पुकार ग्राउंड नंबर 4 साठी गावदेवी मोठेवाडा जय भवानी वासी ग्राउंड नंबर 3 तर ग्राउंड नंबर 4 वर सिद्धिविनायक शहापूर नवतरुण तरुण पुकार दिले जय ग्राहक यांच्या संकल्पनेतून आणि त्याच्या अथक प्रयत्नातून साकारलेली जिल्ह्यातील नानाची स्पर्धा नानाची शक्ती वाजलं तरी दहशत आणि नाही वाजलं तरी दहशत मात्र पुनर्वार होईल हे निश्चित अशासाठी सांगतो. आज या स्पर्धेला स्पर्धा निरीक्षक अर्थातच रायगड जिल्हा खरोखर आल्यापासून मैदानात उभे आहेत. मी विनंती करतो साहेबांना आपण व्यासपीठावरून विराजमान व्हा सर. आपण या स्पर्धेसाठी खरोखर अतिशय महत्वाचा दुवा आहात. धन्यवाद सर. तर ग्राउंड नंबर 1 वर रणसुंदर गणे मिडलाईन कर्जत आपल्याला फायनल कॉल विनाविलंब या शेवटचा मिनिट आपल्यासाठी असणार. ग्राउंड नंबर 1 वरची परिस्थिती पाहिली तर गुणसंख्या समसमान आहे. कोण घेणार रिक्स कोण धोका पत्करणार ग्राउंड नंबर 1 वर संदीप जी रसिकांना कोणी असेल जास्त जे सामना झाला ग्राउंड नंबर 1 वर श्रीराम गडाद विरुद्ध श्री गणेश कासू यामध्ये श्रीराम गडाद हा संघ 2 गुणांनी विजय झालेला आहे. विजय संघाचे अभिनंदन असणार. आता वेळ घेऊ नका. 1 वर चला रणसुंदर गणी मिडलाईन कर्जत मित्र तुम्हाला पुकार देण्याचाच टाइम देतो. समालोचन होत नाही. तर सगळ्यात समोरचे व्यासपीठावरचे रसिक वर्ग आहे आपल्याला आयोजकांची सूचना आहे. आपल्याला व्यासपीठ खाली करावं लागेल. तर मी समीरजी म्हात्रे साहेबांसाठी एक निश्चित भल्या भल्यांच्या काळजाचा फडका मोडतो. भल्या भल्यांच्या काळजाचा फडका मोडतो जेव्हा जंगलाचा राजा गरकाली फोडतो. हा सामना लाजवाब होईल. तर ग्राउंड नंबर रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेले एक जबरदस्त खुंकार खेळाडू विकी ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धिविनायक शहापूर नवतरुण तरुण एक वर संघ काय येत नाहीये. रणसुंदर गणी मिडलाईन कर्जत चला लवकर मैदान खाली ठेवू नका. पाटेश्वरचे उपसरपंच विकासभाई पाटील यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं. पाटेश्वर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकासभाई पाटील यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं. आपल्याला समीरदा बोलत आहे. आपण लगेच सादर करून आपण स्टेजवरती यायचं. विकासभाई पाटील आपल्याला विनंती आहे. समीरदा आपल्याला बोलतात लगेच आपण स्टेज हल्दी लाल्यामध्ये वाघ्याची रसिकांना काही कंपोज झाली का तुमच्या खाली सुद्धा आपण प्रवेश करून चला ग्राउंड नंबर 1 वर रणसुंदर गणी मिडलाईन कर्जत समोरच्या मिडलाईन कर्जत उपस्थित झालेला आहे. काय बोलवतोय नक्की काय लागलेलो काय करणार. रणसुंदर गणी मिडलाईन कर्जत रणसुंदर गणी मिळाविलंब प्रत्येक संघाला 10-10-11 पुकार दिलेले असतात. पुण्याचे जसे भाव वाढले आमच्या खेळाडूंचे सुद्धा भाव वाढलेले आहे. खेळाडूंना एकच सांगेल तुम्ही हवेत असाल तर एकदा पक्षांना विचारा. आकाशामध्ये निवारा नाही. आपण हवेत असाल तर जमिनीवर या. समीरजी मात्र बघा
तुम्ही स्वतःला गेम खेळतो समजत असाल मित्रांनो, तर आपल्या टीम मुले आपण आहात हे विसरू नका. कारण वाईट वेळेमध्ये सुद्धा टीम तुम्हाला पाठीशी घालत असते. आपल्या संघासाठी खेळ, आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करा. कारण गावाच्या नावाची जर्सी जर आपण खरेदी करतो ना, आपण गावाचं प्रतिनिधित्व करतो हे विसरू नका मित्रांनो. चला, नावामध्ये झोकार वजनदार परिसंघ सुद्धा येत आहे. ग्राउंड नंबर 4 वर जयंत हा दुसरा गटात कालमदेवी युवा तलाव हनुमान देवी. ग्राउंड नंबर 3 वर गावदेवी मोठे बळाव जय भवानी वासी. तर ग्राउंड नंबर 4 वर सिद्धिविनायक शहापूर नवे तरुण करांचो. आता मात्र वेळ लागली असतील तिसऱ्या फेरीचे, अर्थातच क्वार्टर फायनलचे. दुसऱ्या फेरीची लढत चालू आहे मैदानावर. तर मागेला आम्ही वाढलेला आम्ही मरणासाठी चालू आम्ही ह्या कुणाला जायचं प्रीत तलवारीशी नात हे मातीशी बंटी बांदेकर या भराटे खेळणीला आता मात्र थांबवण्यात यश आलं. रोखला गेला बंटी बांदेकरचा मारून एक महाभयंकर महाबली खरोखर वातावरण म्हणावं लागेल. झुंजार गणेश संघाचं आणि लोण्याचा बोजा पडतो झुंजार गणेश संघावर. परंतु त्याच्यावर कर्ज सामना चुरशीचा होईल याबद्दल शंका नाही. परंतु टीव्ही अवतारावी संघाची हिंद अर्थात सुशांत पाटील गणी रोखला गेलाय बारू. मंतव्य या उजाईच्या शिकाऱ्याला थांबवलं करण्यासाठी तुम्हाला राहुल मोठं अनेक मैदानावर एक उंच कळाईवर ठाण मारून बसलेला कडपातळ बांधा. परंतु वेगळा टप्पे वादळ आहे करावी संघाचा. सामाजिकारी सामना चालू करून एका चांगल्या काम राजेंद्र देशमुख राष्ट्रीय खेळ आपल्याला पाहायला मिळेल. ग्राउंड नंबर 2 वर आणि प्रो कबड्डीमध्ये प्रतिनिधित्व केलेला सुयोग गावकर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र खरोखर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने विकी ठाकूर ग्राउंड नंबर 3 वर. तर मंथन मोहरवर पूर्ण दारेमादार असणार आपल्या संघात. ही आघाडी मोडून काढणार 2च पॉइंट. झुंजारपणे हा संघ पलटवार करतो. समीकरण बदलेली निश्चित. तरी चालेल. स्वागत आहे आपलं. एका जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मिडलाईन कर्ज संघाचे धडाकेबाज व्यक्तिमत्व प्रशिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्वागत आहे आपलं अनिकेत म्हात्रे सर. धन्यवाद. अति जास्त आहे. चला चला खेळून मागे घ्या. अनेक मान्यवरांच्या शुभागमन या स्पर्धेला होत आहे.
ते सन्मान होतोय मिडलाईन कर्जत संघाचे संघ प्रशिक्षक अनिकेतजी म्हात्रे तसेच मी विनंती करते सुनीलजी म्हात्रे साहेबांना आपल्या शुभास्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आपला सत्कार करायचा आहे. हा सन्मान होता तुमचा, हा सन्मान होता तुमच्या नेतृत्वाचा आणि हा सन्मान होता नेतृत्वाचा. खरोखर त्यांचे नेतृत्व